मित्रांनो, आपण आत्ता मोरे या गावाला आहोत. तिथं आई एकविरा मातेचं मंदिर एका पाषाणात कोरलेलं आहे आणि एक स्वयंभू मूर्ती इथे आपल्याला आणि नवसाला पावणारी आई एकविरा मातेचं इथं मंदिर आहे. ते पूर्णपणे पाषाणात कोरलेलं आहे आणि या मंदिराच्या साईडनी हा एक धबधबा वाहतोय. मित्रांनो, आज आपण आलोय उरणपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेलं आई एकविरा मातेचं मंदिरात. आपण मोरा गावातील हे आई एकविरा मातेचं मंदिरात प्रवेशद्वार बघत आहोत. आपण समोरून आत आल्यावर आपल्याला हे दृश्य नजरेस पडतं आणि आपलं मन एकदम प्रसन्न होऊन जातं. मित्रांनो, आपण आत्ता मोरे या गावाला आहोत. तिथं आई एकविरा मातेचं मंदिर एका पाषाणात कोरलेलं आहे आणि एक स्वयंभू मूर्ती इथे आपल्याला आणि नवसाला पावणारी आई एकविरा मातेचं इथं मंदिर आहे. ते पूर्णपणे पाषाणात कोरलेलं आहे आणि या मंदिराच्या साईडनी हा एक धबधबा वाहतोय आणि इथं आल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. आईचं दर्शन घेतल्यावर एकदम मन प्रसन्न होऊन जातं. या मंदिराला पायऱ्या आहेत आणि इथून आपण पायऱ्या चढल्यावर एका भव्य अशा पाषाणामध्ये आपण हा वरून डोंगरावरून वाहणारा धबधबा बघू शकतोय. हे मंदिर प्राचीन असून पूर्णपणे पाषाणात कोरलेलं आहे.
आपण हा आजूबाजूचा परिसर बघतोय.